नागपुरात झालेल्या हिंसाचारात जमावाने पोलिसांवर दगडफेक करत धारधार शस्त्रांनी हल्ला केलाय। यामध्ये जवळपास 15 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। पोलिसांनी जीवाची पर्वा न करता नागपुरातील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले। नागपूर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला अखेर पांगवलं। पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यात पोलीस उपायुक्त अर्चित चांडक हे सुद्धा जखमी झालेत। त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाले। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान हा हल्ला नेमका कसा झाला याबाबत पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। पाहूया। आपल्यासोबत आहेत चांडक सर आहेत, अर्चित चांडक पोलीस उपायुक्त आहेत। काल मोठ्या प्रमाणात तिथे दगडफेक झालेली होती, हिंसाचारही झालेला होता। तुम्ही तिथे पोहोचला तेव्हा कशी परिस्थिती होती नेमकी? तर आम्ही पोहोचलो होतो मी 7:15-7:20ला पोहोचलो होतो। तेव्हा त्यांचा नारे निर्देशन सुरू होता, दगडफेक सुरू झाला नव्हता। नंतर ते क्राऊड वाढून गेला आणि नंतर त्यांनी काही कादा आपल्या हातामध्ये घेला आणि काही नारे निर्देशन केले आणि नंतर ते लाठीचार्ज माईल्डचा झाला आणि नंतर ते पडून गेले आणि परत त्यांनी एक दगडफेक सुरू केली। 8:30 दरम्यान एक दगड मोठा ते सिमेंट कॉन्क्रीटचा ते बोल्डर होता, ते कारण की आमचे शील्ड पण होती, लाठी ढाल, आम्ही हेल्मेट पण घातला होता, परंतु काही कारण की भरपूर दगड आले लागले होते आणि आम्ही तिथे उभे होते कारण की आम्हाला ग्राउंड सीट करायचा नव्हता, कारण की जर आम्ही सीट केला तर नंतर ते आमच्यावर आले होते। तर तिथे आम्ही उभे होतात आणि नंतर ते रोलिंग करून एक दगड आला सिमेंटचा, ते पायावर लागला माझे नीवर। तेव्हा मला एक फील झाला की काही मोठा लागलेला आहे, परंतु तेव्हा ते सुरूच झाला होता। खूप जास्त पेन झाला आणि स्वेलिंग पण खूप जास्त झाली होती लिगामेंटमध्ये। नंतर 12 वाजता रात्री मी हॉस्पिटलला आलो होतो की एकदा दाखवण्यासाठी, तर डॉक्टर साहेबांनी म्हटलं क्लिअरली एक्सरे झाला, नंतर MRI पण झाला सकाळी की हे एक लिगामेंट टिअर आहे आणि म्हणजे स्ट्रिक्ट बेड रेस्ट असं सांगितलेलं आहे। सर खूप खूप धन्यवाद आणि लवकरात लवकर तुम्ही रिकवर होऊन लवकरात लवकर तुम्ही कर्तव्यावर परत यावे अशा आमच्या शुभेच्छा। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। DCP निकेतन कदम हे देखील या हल्ल्यात जखमी झाले। पोलीस अधिकाऱ्यांवरती या दरम्यान मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला। तब्बल 15 पोलीस यामध्ये जखमी झाले, त्यामध्ये निकेतन कदम हे सुद्धा जखमी झाल्याचं पाहायला मिळालं। अचानक 100 लोकांचा मॉब तिथे आला आणि ते वेल इक्विप्ड होते, त्यांच्याकडे शस्त्र होते, त्यांच्याकडे पेट्रोलच्या बॉटल्स होत्या, मशाल होते त्यांच्याकडे। तर अशा वेळेस माझी टीम तिथे आत होती, तर काय करायचं, त्यामुळे मी यांना रोखण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यापैकी माझ्याकडे लाठी आणि हेल्मेट होतं, त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला। त्यातले काही लोक मागे देखील गेले, कारण मी मोठ्या प्रमाणात आवाज देखील देत होतो सर्वांना, परंतु एकाकडे कुऱ्हाड असल्यामुळे त्यांनी पुढे येऊन तो कुऱ्हाडीचा वार केला आणि तो वाचवण्यासाठी मी हात पुढे केला असता हाताला एक गंभीर दुखापत देखील झालेली आहे, परंतु थँकफुली आमची संपूर्ण टीम तिथून विदाऊट एनी इंजरी बाहेर निघाली आणि त्याच्यानंतर देखील आपल्या संपूर्ण नागपूर पोलिसांच्या टीमने अगदी पुढे जाऊन पूर्ण परिस्थिती नियंत्रणात देखील आणली।